शुभ संध्याकाळ मित्रांनो. तर कोकणी देवेंद्र या चॅनलवरती तुमचं मी मनापासून स्वागत करत आहे. तर आज मी जाणार आहोत आता बोटिंगसाठी खाली. ही बघा, नाही दिसत, तुम्हाला खाली गेल्यावरती दाखवतो. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर निघालो आता आम्ही. बघा, चालत जातोय. 15 मिनिटाचा असा रस्ता तुम्हाला मी दाखवतो. स्ट्रॉबेरी गार्डन बघा, आपण खाली पण आहे आपलं. माणसं पाहिजे होती ना, दोघंच. जास्त नाही ती करायचं ना, निघायचं नाही पाण्यात धुवून काय. तर मित्रांनो, तापोडा हे महाबळेश्वर जवळचे एक शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे, जे महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते. तिथे हिरवेगार निसर्गरम्य शिवसृष्टी, लेक, कोयना डॅम, बॅकवॉटर, ट्रेकिंग आणि जलक्रीडांसाठी बोटिंग, कायाकिंग प्रसिद्ध आहेत, जिथे पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात शांतता आणि साहसी अनुभव घेऊ शकतात. शिवसृष्टी लेक कोयना धरणाचे बॅकवॉटर हे एक मोठे जलाशय आहे, जिथे बोटिंग, कायाकिंग, स्विमिंग यासारखे जलक्रीडा करता येतात. सूर्यास्ताचे दृश्य खूप सुंदर असते. वासोटा किल्ला, घनदाट जंगलातून ट्रेकिंग करून या ऐतिहासिक किल्ल्यावर जाता येते. जयगड किल्ला, हा किल्ला देखील ट्रेकिंगसाठी एक चांगला पर्याय सुद्धा आहे. निसर्गरम्य परिसर, हिरवीगार डोंगररांगा, घनदाट जंगल आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करू शकते. जलक्रीडा, बोटिंग, कायाकिंग, स्विमिंग हे सुद्धा पर्याय त्याच्यात आहेत. ट्रेकिंगसाठी वासोटा आणि जयगड किल्ल्यासाठी ट्रेकिंगसुद्धा आहेत. कॅम्पिंग, तलावाच्या काठावर कॅम्पिंगचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. वनभ्रमण, विविध ट्रेल्सवर फिरणे हे सुद्धा तिथे आहेत. फोटोग्राफीसुद्धा, तुम्ही निसर्गाच्या सुंदर एकदम दृश्यांचे फोटो काढू शकतात.
ये अपनी साइकिल है, पुराना जमाना वाली। लो OTP 071 071840। इसमें क्या होता है, आपका एक्सरसाइज हो जाएगा साइकिल का। हँडल बोट आहे हँडल बोट कशी मारते, पाय दुखायला लागलं हँडल मारून मारून। मोबाईल काढलास ना? इधर क्या होता है, डाउन है ना, जो थोड़ा मारने से स्पीड बनती है, उधर से चढ़ाव पड़ता है। तो स्लो मारने से भी चलेगा सर, धीरे धीरे मारो आराम से। ये पानी आज से 15 दिन पहले जो मिट्टी दिख रहा है ना पेड़, हाँ अपना वो पेड़ का वो मिट्टी नहीं दिखाई दे रहा था पूरा, ये सब मिट्टी ढका हुआ था, ये ऊपर तक था, ये पेड़ जो है ना अपना हाँ ऊपर तक था इसका पानी। 15 दिन पहले की बता रहा हूँ मैं आपको। इतना था पानी? अरे सर ये पेड़ के ऊपर तक लेवल, इसके भी ऊपर था पानी, बहुत पानी रहता है इसमें। तो अभी 10-15 दिन में इतना डाउन हो गया। ये पूरा देखो ना, वो मिट्टी का दिख रहा है आपको, हाँ वो पूरा निशान पूरा खत्म हो गया। देखो इतना पूरा था, अभी 10 दिन के बाद में और नीचे चला जाएगा इसका पानी। आप देखिए, नोट करिए, बहुत कम होगा मैम ये पानी। आप कितने सालों में ये? सर मेरे को इधर 1 साल हो गया, इससे पहले मैं बेंगलुरु में था। हाँ 15 साल बेंगलुरु में काम किया। पिछले साल में मार्च अप्रैल में आया था।
अभी ये रिसोर्ट भी 5 साल ही हुआ ओपन हो गया इसमें। शायद आपको तो मालूम होगा। 5 साल। हाँ, इससे पहले जो 5 रूम नहीं ऊपर का कॉटेज था इसका, अभी 2 साल पहले वो 10 रूम जो आप लोग है ना, वो हाँ। बनाया। अभी चालू है काम के? नहीं, वो तो जो आप लोग है ना सर अभी, हाँ, वो 2 साल ही हुआ है उन रूमों को बन के अभी। नहीं ऊपर काम चालू है। हाँ, ऊपर भी अभी 2 रूम बन रहे हैं। उसमें एक रूम में 4 फैमिली रह सकता है। हाँ, उसका रेट सीधा 3 गुना बढ़ जाता है, 20,000 बढ़ जाएगा। उसका? जैसे अभी आपका रूम का 5,000 है ना, हाँ, तो उसका सीधा 20,000 रहेगा 3 फैमिली का। तर मित्रांनो हे बघा, हे चिप्स आहेत नाश्त्यासाठी. हे बघा चिप्स आहेत आणि या टोमॅटो सॉस आहे ना नाश्त्यासाठी. आणि भजी मागवले, भजी येतात. काय काय आहे जेवायला सांग? सर्व नॉनव्हेज आहे, सर्व चिकन आहे, सुकं आणि रस्सा आणि सॅलेड आहे. खाऊन सांग कसं आहे. खूप छान रस्सा. थंडी खूप लागते. तर शेकोटीशी बसलो आहे आता आम्ही. तर बघा तुम्ही, असं वाटतं गावालाच बसलो आहे शेकोटीला. कसं वाटतंय तुला? थंडी लागते? मस्त गरम गरम. मस्त आहे. आताच आंघोळ वगैरे केलेली. संडास बाथरूम एकच आहे. वॉश बेसिन बघा मस्त आहे. ग्लास पण मस्त आहे. हे लाईट आहे. म्हणजे पेट आहे. पेट चांगली आहे तिला. दोन बेड आहेत, एक सोडून दोन. टीव्ही मस्त तारक मेहता आले. ती ग्लास आहे तिचा कुठे आहे बटन. स्टोरेज कबाड आहे. दुकान आहे वरती, एक खाली एक हँगल दिलेला आहे. आता बाल्कनीचा व्ह्यू बघूया. बाल्कनी व्यू बघूया ना. सूर्य बघा वरती आलाय. सूर्य वरती आलाय मस्त. तो तिकडे कोयना बॅक वॉटर तो तिकडे आहे. हा बघा कोयना बॅक वॉटर. तिकडं बोटिंगसाठी जातात सर्व. जे हॉटेलला लोक राहतात ना ते तिकडे जातात. मिनी काश्मीर म्हटलं जातं इकडं. हा एरिया मिनी काश्मीर म्हटलं जातं. चांगला एरिया आहे तापोळा. तर तुम्ही आलात कधी तर नक्की भेट द्या इकडे. दिसला का तुम्हाला? झूम करून दाखवतोय. एकदम थंडगार असं वाटतं गावालाच आलो आहे असं वाटतं. एकदम मस्त वाटतं. हा सूर्य बघा काय एकदम भारी वाटतो व्ह्यू.
थंडगार हवा सुटलाय मस्तपैकी. हे सर्व केळीची झाडं आहेत. मस्त केळी आल्यात बारके बारीक. किती आहेत? 5, 6, 7 आहेत. 10, 12, 13 केळी आहेत. मस्त. हा बघा. मस्त व्ह्यू आहे एकदम. खूप छान वाटते आम्हाला इकडे. खूप असं वाटते की इकडेच राहावं. छान थंडगार हवा सुटली. खूप गारगार वाटते. खूप आवडलं आम्हाला इकडे इकडचं परिसर. पुन्हा येऊ इकडे असं वाटते. हां. काल आम्ही इकडे आलो तर काल आम्ही तिकडे बोटिंगसाठी पण गेलेलो. बोटिंगसाठी पण खूप मजा आली आणि तिकडे स्ट्रॉबेरीची झाडं वगैरे बघितली. खूप मजा आली आम्हाला पण. तर आजही खूप मजा येते. सकाळ झाल्यावर नंतर थंडगार हव्यामध्ये असं खूप छान वाटतं. AC आहे. 2 पंख दिलेले आहेत. मस्त लाईटिंग आणि हा चिराचा बांधकाम आहे. मस्त एकदम. हे बघा मस्त वाटतं एकदम चिऱ्याचं. हे तर नोटीस दिलेली आहे. हे बघा. बोटिंगचा टायमिंग आहे 4 ते 6 आहे संध्याकाळी. नाश्त्यासाठी पोहे आहे. हा काय चिवडा, मिसळपाव, शेव आहे. बस हे मिसळपाव. लिंबू आहे, कांदा, हे पाव आहेत आणि पपई. तर असा मेनू आहे. हा रस्सा आहे. कसलं वाटाणे आहेत ना? मटकी वाटाण्याचा रस्सा आहे. टाक त्याच्यात. कसं झालं आहे? छान झालं. ह्याची टेस्ट काय? ह्याची कसं झालं? छान आहे. जोरात.